Good morning, students. Today we are going to learn the second topic or second lesson of this text, that is an encounter of a special kind. 1.2 Unit 1 second lesson, an encounter of a special kind म्हणजेच एक अविस्मरणीय किंवा एक अनोखी चकमक. आता बिफोर वी गोइंग टू turn towards actual lesson, we must have to learn about the exercise whatever I have given yesterday. We must have to discuss about it. What actually I have given to yesterday, that is appreciation of poem. काल तुम्हाला मी ॲप्रिशिएशन दिलं होतं, त्या संदर्भात आपल्याला डिस्कस करायचं आहे. त्यामध्ये 5 पॉईंट्स आपण बघितले आहेत: टायटल, पोएट, राईम स्कीम आणि फिगर ऑफ स्पीच, ॲज वेल ॲज थीम ऑर सेंट्रल आयडिया. टायटलमध्ये द टायटल ऑफ द पोएम इज अ टीनेजर्स प्रेयर. इट इज क्वाइट सिम्पल अँड स्ट्रेट. द टायटल गिव्स द रीडर अ क्लिअर आयडिया ऑफ वॉट द पोएम इज अबाउट. त्यानंतर सेकंड पॉईंट, पोएट. दिस पोएम इज रिटन बाय जे मॉर्स. थर्ड पॉईंट, राईम स्कीम. द राईम स्कीम ऑफ द पोएम इज ABCB. Fourth, figure of speech. There are various figure of speech such as inversion, apostrophe, alliteration and metaphor. But in this line, please open up my eyes, dear Lord, apostrophe is used. Here the speaker of the poem directly addresses the abstract entity God. Hence the figure of speech is apostrophe. Last point मधला theme or central idea. The theme of the poem is teenager's dilemma about making the right decisions. The responsibility of choice falls fully on him/her. A wrong decisions may ruin the whole life. Hence the teenager in the poem recognizes the need to pray for God's help and guidance. This is appreciation of poem. Also we have taken the interview writing, interview questions. There are 10 interview questions. I have taken the interview of blind musician. First question, could you please tell me about your family? Second, how did your blindness affect your career as a musician and composer? Third, who supported you in your venture? Fourth, who were your gurus and what sort of training did you receive? Fifth, what is your specialty in singing? Next, which was the best performance in your life according to you? 7, what are the awards you have received? 8, what are your plans for future? 9, what is your advice to young aspirants? And last one, what can you do to encourage them? ॲक्च्युली तुम्हाला PDF फॉर्मॅटमध्ये मी काल त्याची मॉडेल आन्सर की दिलेलीच आहे, त्यामुळे थोडंसं फास्ट घेतलं. नाव वी आर गोइंग टू टर्न टुवर्ड्स द ॲक्च्युअल लेसन अँड एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड. आता आपल्याला ॲक्च्युअल लेसन बघायचं आहे. बिफोर वी गोइंग टू टर्न टुवर्ड्स दी लेसन, वी मस्ट हॅव टू नो अबाउट दी वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटी, दॅट इज चिटचॅट क्वेश्चन. हिअर तुम्हाला इथे एक पिक्चर दिसते. त्या पिक्चरमध्ये आपल्याला बघायचं आहे आणि त्यानुसार काही क्वेश्चन्स बाजूला दिलेले आहेत, ते सॉल्व करायचे आहेत. त्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन, व्हॉट डू यू सी इन दिस पिक्चर? दिस वन, व्हॉट डू यू सी इन दिस पिक्चर? तुम्हाला या चित्रामध्ये काय नेमकं दिसतंय? तर आन्सर याचा असं येईल, आय सी अ स्मॉल गर्ल कॅरिंग अ पप्पी इन अ लार्ज राऊंड टब इन नेक डीप वॉटर ऑफ द रिव्हर. इथं एक लहान मुलगी आहे की एका लहान कुत्र्याच्या पिलाला तिनं डोक्यावरती घेतलेलं आहे त्या टबमध्ये, आणि पाणी जे आहे ते नदीमधलं जवळपास नेक डीप वॉटर आहे, म्हणजे अगदी गळ्याभोवती गळ्यापर्यंत आलेलं आहे. आणि त्यामुळे इथं ही एक मुलगी आहे की जी आपली त्या पपीला कॅरी करते. सेकंड क्वेश्चन, व्हॉट डू यू थिंक द गर्ल इज ट्राईंग टू डू अँड वाय? दिस वन, व्हॉट डू यू थिंक द गर्ल इज ट्राईंग टू डू अँड वाय? म्हणजे ती मुलगी काय करण्याचा नेमका प्रयत्न करत आहे आणि काय नेमकं, असे 2 क्वेश्चन यामध्ये विचारलेले आहेत. तर याचा आन्सर असं येईल की द गर्ल आय बिलीव्ह इज ट्राईंग टू रेस्क्यू द पपी फ्रॉम ड्राउनिंग इन द रिव्हर बिकॉज एनी हाऊ शी वॉन्टेड टू सेव्ह द पपी.
आय थिंक अकॉर्डिंग टू मी द गर्ल इज ट्राईंग टू रेस्क्यू द पपी फ्रॉम ड्राउनिंग इन द रिव्हर. ही मुलगी जी आहे ती त्या कुत्र्याच्या पिलाला बुडण्यापासून वाचवत आहे. आणि का व्हाय असं पुन्हा विचारलेलं आहे क्वेश्चन. त्याचं रिझन असं येईल बिकॉज एनी हाऊ शी वॉन्टेड टू सेव्ह द पपी, म्हणजे काही करून त्या पपीला तिला वाचवायचं आहे. नाव थर्ड क्वेश्चन, इफ यू वेअर इन द प्लेस ऑफ दॅट गर्ल व्हॉट वुड यू डू. थर्ड वन, दिस वन, इफ यू वेअर इन द प्लेस ऑफ दॅट गर्ल व्हॉट वुड यू डू. म्हणजे तुम्ही त्या मुलीच्या जागी असतात तर काय नेमकं केलं असतं. तर आन्सर याचा असं येईल, आय वूड ऑल्सो हॅव ट्राईड टू रेस्क्यू द पपी इफ दॅट वॉज विदिन माय रीच. म्हणजे मी सुद्धा त्या पपीला, त्या डॉगला वाचवायचा प्रयत्न केला असता. फोर्थ क्वेश्चन, नाव डू यू थिंक शी विल बिकम सक्सेसफुल इन हर मिशन. दिस वन, डू यू थिंक शी विल बिकम सक्सेसफुल इन हर मिशन. ती तिच्या मिशनमध्ये, कृतीमध्ये यशस्वी होईल का असं तुम्हाला वाटतं का. असं पर्सनल टाईप विचारलेलं आहे. तर याचा आन्सर असं येईल माझ्या मतानुसार, यस, द गर्ल हॅज रेस्क्यूड द पपी फ्रॉम ड्राउनिंग इन द रिव्हर, सो आय थिंक शी वॉज सक्सेसफुल इन सेव्हिंग द पपी. त्यामुळे मला असं वाटते की नक्कीच ती त्या डॉगला, त्या पपीला वाचवेल, त्या कुत्र्याच्या पिलाला वाचवेल. आय थिंक शी वॉज सक्सेसफुल इन सेव्हिंग द पपी. नाव सेकंड क्वेश्चन, मॅच द ॲप्रोप्रिएट हेडिंग्स विथ द इमेजेस. इथं ए, बी, सी आणि डी अशा 4 इमेज दिलेल्या आहेत. त्यामध्ये काही स्टेटमेंटसुद्धा आपल्याला दिलेले आहेत. तर त्यावरून कल्पनाचित्राशी योग्य शीर्षकाची जुळणी करायची आपल्याला. त्यामध्ये पहिलं शीर्षक दिलेलं आहे, आवर लक्झरियस बंगलोज. दिस वन. तर हे शीर्षक कुठल्या चित्राला नेमकं मॅच होते ते आपल्याला बघायचं आहे. आवर लक्झरियस बंगलोज. इथं पिक्चर नंबर सी, दिस वन इंडिकेट दॅट आवर लक्झरियस बंगलोज. तर इथं या पिक्चरवरून आपल्याला लक्षात येते की हे बंगलोजचं चित्र दिलेलं आहे, किंवा ही हेडिंग त्याला, हे शीर्षक त्याला योग्य होईल. त्यानंतर सेकंड वन, नाव सेकंड टायटल, माय फेवरेट पास टाईम. हिअर सेकंड टायटल नाव माय फेवरेट पास टाईम. द पिक्चर ए shows that it is my favorite pastime. इथं पहिलं चित्र जे दिलेलं आहे, दिस वन, तर त्यासाठी हे योग्य शीर्षक होईल माय फेवरेट पास्टाईम. त्यानंतर तिसरं दिलेलं आहे, व्हॉट अ कमोशन. कमोशन म्हणजे काय, गोंधळ, किती हा गोंधळ. तर यासाठी पिक्चर नंबर डी प्रॉपर होईल माय व्हॉट अ कमोशनसाठी. त्यानंतर लास्ट वन यामध्ये दिलेलं आहे, एन्ग्रॉस्ड इन बुक, म्हणजे पुस्तकामध्ये व्यस्त होणे. तर एन्ग्रॉस्ड इन बुक यासाठी हे पिक्चर प्रॉपर होईल, एन्ग्रॉस्ड इन बुक यासाठी पिक्चर नंबर बी इट इज करेक्ट वन. नाव वी आर गोइंग टू टर्न टुवर्ड्स द ॲक्च्युअल लेसन अँड एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड. माय फादर वॉज अ मेडिकल प्रोफेशनल वर्किंग फॉर अ प्रायव्हेट कंपनी इन राणीगंज इन वेस्ट बेंगाल. इथं हा जो स्पीकर जो आहे तर तो काय म्हणतो की माझे वडील पश्चिम बंगालमधील राणीगंज या ठिकाणी एक खाजगी कंपनी आहे, एक प्रायव्हेट कंपनी आहे, तर त्या ठिकाणी वैद्यकीय सेवेत कामाला होते. माय फादर वॉज अ मेडिकल प्रोफेशनल. मेडिकल प्रोफेशनल म्हणजेच काय, एक वैद्यकीय क्षेत्रामध्ये ते कामाला होते. कुठं, तर राणीगंज वेस्ट बेंगाल. इथं दिलेलं आहे राणीगंज इन वेस्ट बेंगाल. तर इथं या स्पीकरचे वडील जे आहेत ते एका खाजगी कंपनीमध्ये वैद्यकीय सेवेत कामाला होते. त्यानंतर द ऑफिसर्स ऑफ द कंपनी वेअर हाऊस्ड इन इंडिव्हिज्युअल बंगलोज इनसाइड अ लार्ज कॅम्पस. तर त्या ठिकाणी एक मोठा आवार आहे, एक मोठा कॅम्पस आहे. तर त्या ठिकाणी मोठ्या कॅम्पसमध्ये प्रत्येक कंपनीच्या ऑफिसर्सना राहण्याची व्यवस्था केलेली आहे, आणि राहण्याची व्यवस्था म्हणून त्यांना प्रत्येकाला स्वतंत्र असे बंगले दिलेले आहेत, आणि प्रत्येक अशा स्वतंत्र बंगल्यामध्ये कंपनीच्या ऑफिसर्सची राहण्याची व्यवस्था केलेली होती. त्यानंतर बघा, आवर हाऊस वॉज इन अ कॉर्नर ऑफ द कॅम्पस. आमचं घरसुद्धा तिथंच कॅम्पसच्या कॉर्नरला होतं, त्या आवाराच्या एका कोपऱ्यावरतीच आमचं घरसुद्धा होतं. द ऑफिसर्स क्लब वॉज ॲडजसंट टू द बाउंड्री वॉल ऑफ
आवर गार्डन. पुन्हा म्हटलेलं आहे की आमच्या बागेच्या कुंपणाच्या भिंतीला लागूनच एक ऑफिसरचा क्लब होता. बघा, ज्या ठिकाणी आमची बाग आहे त्या बागेच्या कुंपणाच्या भिंतीला लागून पुन्हा एक ऑफिसरचा क्लबसुद्धा होता. तर त्या ठिकाणी नेमकं काय आहे बघा. द कंपाऊंड वॉज लक्झरियस विथ ग्रीन ग्रास, कलरफुल फ्लावर्स अँड अ होस्ट ऑफ टॉल अँड मॅजेस्टिक ट्रीज. इथं लक्झरियस म्हणजे काय, आरामदायी. त्यानंतर मॅजेस्टिक म्हणजे भव्य, मोठा असा. तर इथं काय सांगितलेलं बघा, द कंपाऊंड वॉज लक्झरियस विथ ग्रीन ग्रास. तर या कंपाऊंडमध्ये जो आवार आहे त्या आवारामध्ये रंगीबेरंगी फुले होती, हिरवळ किंवा अनेक उंच असे डेरेदार असे वृक्ष होते आणि त्या झाडाने त्या फुलाने तो परिसर बहरलेला होता. पुन्हा काय म्हटलेलं बघा, द सीझनल व्हेजिटेबल्स इन द किचन गार्डन्स ऑफ द हाऊसहोल्ड्स अँड द मॅग्निफिसंट ट्रीज कॉन्स्टंटली अट्रॅक्टेड स्क्विरल्स अँड मेनी स्पेसीज ऑफ बर्ड्स. पुन्हा इथं म्हटलेलं आहे द सीझनल व्हेजिटेबल्स म्हणजे मोसमी भाज्या, ज्या त्या सीझनमध्ये येणाऱ्या भाज्या, दॅट इज कॉल्ड सीझनल व्हेजिटेबल्स. म्हणजे त्या मोसमी भाज्या इन द किचन गार्डन्स ऑफ द हाऊसहोल्ड्स अँड द मॅग्निफिसंट ट्रीज. मॅग्निफिसंट म्हणजे काय, उंच डेरेदार मोठे असे वृक्ष. मॅग्निफिसंट ट्रीज, दिस वन. कॉन्स्टंटली अट्रॅक्टेड स्क्विरल्स. स्क्विरल्स म्हणजे काय, खारी, खारुताई. अट्रॅक्टेड स्क्विरल्स अँड मेनी स्पेसीज ऑफ बर्ड्स म्हणजेच काय, एकूणच की अनेक प्रकारचे पक्षी व खारी इथं कायम आकर्षित होत असे. तर कशाला, घराघरामध्ये ज्या स्वयंपाकघराच्या त्या किचनमध्ये लावलेल्या ज्या मोसमी भाज्या होत्या परसामध्ये लावलेल्या, तर त्या मोसमी भाज्या आणि ही बहारदार जी झाडं होती त्या झाडामुळं अनेक प्रकारचे पक्षी आणि खारी इथं कायम याला आकर्षित व्हायचे. त्यानंतर पुढं असं म्हटलेलं आहे, अ ग्रुप ऑफ लंगूर हॅड इवन मेड देअर डेन इन अँड अश्वथा ट्री नियर बाय. अश्वथा ट्री म्हणजे पिंपळाचं झाड. इथं दिलेलं आहे अश्वथा ट्री, याचा अर्थ आहे पिंपळाचं झाड. तर इथंच अ ग्रुप ऑफ लंगूर्स, लंगूर म्हणजे माकड किंवा वानर. अ ग्रुप ऑफ लंगूर्स हॅड इवन मेड देअर डेन. डेन म्हणजे काय, इथं मुक्काम. तर एका वानराच्या टोळीनं, एका माकडांच्या टोळीनं तर मुक्कामच थाटला होता त्या ठिकाणी. आणि दे हॅड ऑल बिकम अ पार्ट अँड पार्सल ऑफ आवर एक्झिस्टन्स अँड डेली लाईफ. एक्झिस्टन्स म्हणजे अस्तित्व आणि पार्ट अँड पार्सल म्हणजे एक अविभाज्य घटक, एक महत्त्वाचा घटक. तुम्हाला हे पार्ट अँड पार्सल जे आहे ते तुम्हाला फ्रेज विचारतील तुमच्या वाक्यामध्ये वापरायला. तर पार्ट अँड पार्सल म्हणजेच काय, अविभाज्य घटक किंवा एक महत्त्वाचा घटक. आणि एक्झिस्टन्स म्हणजे अस्तित्व. तर इथं काय सांगितलं बघा की जवळच एक पिंपळाचं झाड होतं आणि त्या पिंपळाच्या झाडावरती वानरांच्या एका टोळीनं तर मुक्कामच थाटला होता. आणि ते सगळेजण आमच्या अस्तित्वाचा म्हणजे आमच्या एक्झिस्टन्सचा आणि आमच्या दैनंदिन जीवनाचा जणू काही अविभाज्य घटक बनले होते. ते म्हणजे कोण, तर हे पक्षी, खारुताई असेल किंवा इतर पक्षी असतील किंवा ही वानरांची सेना असेल, तर हे सगळेजण आमच्या दैनंदिन जीवनाचा एक मोठा किंवा एक महत्त्वाचा घटक बनले होते. आता इथं हा झाला पहिला पॅराग्राफ. त्यानंतर वी आर गोइंग टू टर्न टुवर्ड्स सेकंड पॅरा. इथं हा पॅराग्राफ आपल्याला घेता येईल, दिस वन, सेकंड पॅरा. A small incident on a Saturday afternoon left a profound effect on me and unfolded before my eyes a whole new dimension to the wonders of God's creation. आता इतर काही डिफिकल्ट वर्ड्स आलेले आहेत, त्यामध्ये पहिला वर्ड जो आहे तो अनफोल्डेड इथं दिलेला आहे. अनफोल्डेडचं मिनिंग इथं दिलेलं आहे रिव्हिल्ड, म्हणजे सुटका होणे एखाद्या गोष्टीपासून. आणि दुसरा दिलेला आहे अ होल न्यू डायमेन्शन. न्यू डायमेन्शन म्हणजे काय, न्यू फॅक्टर, नवीन घटक. न्यू फॅक्टर म्हणजेच काय, नवीन घटक. तर इथं एकूणच काय सांगितलं बघा या पॅरामध्ये, अ स्मॉल इन्सिडंट ऑन अ सॅटरडे आफ्टरनून लेफ्ट अ प्रोफाऊंड इफेक्ट ऑन मी अँड अनफोल्डेड बिफोर माय आईज अ होल न्यू डायमेन्शन्स टू द वंडर्स ऑफ गॉड्स क्रिएशन. तर एक
शनिवार होता. शनिवारच्या दुपारची ही घटना आहे आणि एका लहानशा घटनेनं माझ्या मनावरती सखोल परिणाम केला. प्रोफाऊंड इफेक्ट. प्रोफाऊंड इफेक्ट म्हणजेच काय? सखोल परिणाम. तर माझ्या मनावरती सखोल परिणाम झाला. शनिवारची घटना आहे, दुपारची घटना आहे, दुपारची वेळ आहे आणि या दुपारच्या वेळेस एक लहानशी घटना घडलेली आहे, पण ती लहानशी घटना माझ्या मनावरती खूप मोठा परिणाम करून गेलेली आहे. आता इथं हा परिणाम म्हणजे कुठला आहे? आणि दुसरी गोष्ट सांगितलेली आहे की अनफोल्डेड बिफोर माय आईज अ होल न्यू डायमेन्शन्स टू द वंडर्स ऑफ गॉड्स क्रिएशन्स. आणि परमेश्वराची ही जी अजब किमिया आहे, त्या अजब किमयेचा एक अनोखा पैलू माझ्यासमोर उलगडला. आता हा अनोखा पैलू म्हणजेच काय ते पुढं मेन्शन केले बघा. इट वॉज, इथून बघा, इट वॉज अ फ्यू डेज इन टू द पूजा वेकेशन. इट वॉज अ फ्यू डे इन टू पूजा वेकेशन. आता इथं पूजा वेकेशन म्हणजे काय की दुर्गा पूजा, दुर्गा मातेची जी पूजा असते त्या दुर्गा मातेच्या पूजेला सुट्टी पडली होती आणि या दुर्गा पूजेची सुट्टी सुरू होऊन थोडेच दिवस झाले होते. इट वॉज अ फ्यू डेज इन टू द पूजा वेकेशन. म्हणजे त्या दुर्गा पूजेची सुट्टी सुरू होऊन अगदी काहीच दिवस झाले होते, थोडेच दिवस झाले होते. पुन्हा असं काय म्हटलं बघा. जस्ट लाईक फॉर एनी अदर चाइल्ड द हॉलिडेज प्रोव्हाइडेड अन अपॉर्च्युनिटी फॉर मी टू बिकम एन्ग्रॉस्ड इन various magazines and story books published specially for children in the festive season. पुन्हा म्हटलेलं इथं की दुर्गापूजेची सुट्टी लागली होती, सुट्टी सुरू होऊन थोडेच दिवस झाले होते आणि इतर अनेक मुलांसारखं या सुट्टीत मलासुद्धा या सणासुदीच्या काळामध्ये खास मुलांसाठी प्रकाशित होणारी जी काही मासिकं होती, वेगवेगळ्या प्रकारची मॅगझिन जी होती, ते मॅगझिन्स आणि जी स्टोरी बुक होती किंवा गोष्टीची पुस्तकं होती, तर त्या गोष्टीच्या पुस्तकामध्ये बुडून जायची मलासुद्धा संधी मिळाली होती. म्हणजे मलासुद्धा ती गोष्टीची पुस्तकं वाचायला खूप आवडतात, जसे तुम्हालासुद्धा आवडतात. तुम्हालासुद्धा मॅगझिन्स वाचायला खूप आवडतात. आता ही जी मॅगझिन्स आहेत ही फक्त मुलांसाठी प्रकाशित केलेली मॅगझिन्स आहेत सुट्टीकरता आणि त्यामुळं मुलांना अगदी इंटरेस्टिंग असणारी ही मॅगझिन्स आहेत, जसे की तुम्हालासुद्धा खूप आवडतात. स्टोरी बुक्स तुम्हालासुद्धा खूप आवडतात. तसं इथं यासुद्धा मुलाला त्या सुट्टीमध्ये, त्या सणासुदीच्या काळामध्ये ती जी प्रकाशित झालेली जी मासिकं होती, ती मासिकं आणि गोष्टीच्या पुस्तकामध्ये बुडून जायची संधी मिळाली होती. त्यानंतर आपण बोलतोय तिसरा पॅरेग्राफ. इथं हा पॅरेग्राफ. आफ्टर अ हार्टी लंच. आता हार्टी म्हणजे इथं दिलेलं आहे बघा, सफिशियंट अँड होलसम, म्हणजे भरपेट, भरपूर खाल्यानंतर. इथं दिलेलं आहे हार्टी, सफिशियंट अँड होलसम, म्हणजे पुरेसं असं खाल्यानंतर. आफ्टर अ हार्टी लंच माय पेरेंट्स अँड माय यंगर सिस्टर ले डाऊन फॉर ॲन आफ्टरनून नॅप. आता इथं नॅपचं मिनिंग आहे डुलकी घेणे, दुपारची डुलकी घेणे म्हणजेच काय, दुपारची झोप घेणे, त्याला नॅप असं म्हणतं आहे. तर इथं आफ्टर अ हार्टी लंच माय पेरेंट्स अँड माय यंगर सिस्टर ले डाऊन फॉर ॲन आफ्टरनून नॅप. दुपारची वेळ आहे, दुपारी जेवण घेतल्यानंतर, भरपूर जेवल्यानंतर माझे आईवडील आणि माझी लहान बहीण जी आहे ती दुपारची झोप घेत पडल्या होत्या. वामकुक्षी त्याला म्हणतो आपण, आफ्टरनून नॅप. अँड आय सेटल डाऊन विथ अ स्टोरी बुक. मी मात्र एक गोष्टीचं पुस्तक घेतलं आणि निवांत ते वाचत बसलो होतो. बघा प्रसंग काय आहे. आफ्टर अ हार्टी लंच माय पेरेंट्स अँड माय यंगर सिस्टर्स ले डाऊन फॉर ॲन आफ्टरनून नॅप. म्हणजे मी भरपूर जेवलो, माझे आईवडीलसुद्धा भरपूर जेवले आणि दुपारचं हे जेवण घेतल्यानंतर माझे आईवडील आणि माझी लहान बहीण ती दुपारी झोपण्यासाठी, ते विश्रांतीसाठी गेले. अँड आय सेटल डाऊन विथ अ स्टोरी बुक. मी मात्र एक गोष्टीचं पुस्तक घेतलं आणि ते वाचायला सुरुवात केली. त्यानंतर द क्वायट आफ्टरनून प्रेझेंटेड द परफेक्ट बॅकड्रॉप फॉर रीडिंग अँड ॲडव्हेंचर स्टोरीज. दुपारची वेळ होती आणि दुपारी अगदी खूप शांत वातावरण होतं आणि त्या शांत वातावरणामध्ये एखादी ॲडव्हेंचर स्टोरी, एखादी साहसी कथा वाचण्यासाठी फारच असं अनुकूल असं हे वातावरण होतं. खूप चांगलं असं वातावरण होतं, कारण दुपारची खूप शांतता होती. सगळेजण झोपले होते, मी एकटाच जागा होतो आणि दुपारच्या वेळेस मी हे स्टोरी बुक वाचायला घेतलं आणि एखादी साहसी कथा वाचण्याकरता हे जे वातावरण होतं ते वातावरण खूपच चांगलं होतं. द क्वायट आफ्टरनून त्याला म्हटले. क्वायट आफ्टरनून म्हणजेच काय, शांत दुपार. प्रेझेंटेड द परफेक्ट बॅकड्रॉप फॉर रीडिंग अँड ॲडव्हेंचर स्टोरीज. तर हे
फारच अनुकूल असं वातावरण होतं साहसी कथा वाचण्यासाठी. द सायलेन्स वॉज ओकेजनली ब्रोकन बाय द साऊंड ऑफ माय फॅमिली स्नोरिंग, द इंटरमिटंट चर्पिंग ऑफ हाऊस स्पॅरोज, द हार्श कॉविंग ऑफ अ क्रो, द श्रील कॉल ऑफ अ काईट फ्लाइंग हाय अबाव द ग्राउंड. बघा दीज आर. पण अचानक ही दुपारची शांतता जी आहे ती शांतता भंग झालेली आहे. तर भंग होण्याची कारणं कुठली आहेत? दुपारची शांतता भंग होण्याची कारण तुम्हाला वेबला विचारतील. दुपारची शांतता भंग होण्याची कारणे कोणती? तर तुम्हाला ही वेबमध्ये प्रॉपर तुम्हाला ही कारणे लिहावी लागतील. तर कुठली कारणे दिली बघा. द सायलेन्स वॉज ओकॅजनली ब्रोकन, म्हणजे अचानक हा सायलेन्स ही शांतता भंग पावली. ब्रोकन म्हणजे तर भंग पावणे. कशानं? द साऊंड ऑफ फॅमिली स्नोरिंग. पहिलं त्याचं रिझन आहे द साऊंड ऑफ फॅमिली स्नोरिंग, म्हणजे माझी फॅमिली झोपली होती दुपारच्या वेळेस, माझे आईवडील झोपले होते, त्यांचा स्नोरिंगचा म्हणजे घोरण्याचा आवाज, त्या घोरण्याच्या आवाजामुळं शांतता भंग झाली. त्यानंतर दुसरं कारण दिले द इंटरमिटंट चर्पिंग ऑफ हाऊस स्पॅरोज. आता इंटरमिटंट म्हणजेच काय? फ्रिक्वेंट, म्हणजे अधूनमधून येणारे, वारंवार येणारे जे चिमण्या ज्या होत्या त्या चिमण्यांच्या किलबिलाटामुळं, चिमण्यांच्या चिवचिवाटामुळं सुद्धा ती दुपारची शांतता भंग झाली. बघा 2 कारणं सांगितली. पहिलं कारण काय सांगितलं? द साऊंड ऑफ माय फॅमिली स्नोरिंग, म्हणजे माझ्या आईवडिलांचा घोरण्याचा आवाज. दुसरं कारण आहे की चिमण्यांचा चिवचिवाट. आणि पुढं कारण दिलेलं आहे द हार्श कॉविंग ऑफ क्रो, द श्रील कॉल ऑफ काईट फ्लाइंग हाय अबाव द ग्राउंड. पुढं 2 कारणं दिलेली आहेत. पहिलं कारण त्यामध्ये आहे द हार्श कॉविंग ऑफ क्रो. इथं दिसते आपल्याला द हार्श कॉविंग ऑफ क्रो, म्हणजेच काय? कावळ्यांची कावकाव, अधूनमधून कावळ्यांनी कावकाव करणं, तो आवाज, त्या आवाजाने सुद्धा शांतता भंग झाली. आणि दुसरी गोष्ट आहे द श्रील कॉल ऑफ अ काईट फ्लाइंग हाय अबाव द ग्राउंड. दिस वन. श्रील म्हणजेच काय इथं दिलेलं आहे? व्हेरी हाय अँड लाऊड साऊंड व्हॉइस, म्हणजे कर्कश आवाज. तर इथं ही 4 कारणं दिलेली आहेत. चौथं कारण असं सांगितलं आहे की उंचावरून उडत जाणारे जे घारीचं कर्कश ओरडणं होतं त्याला काईट फ्लाइंग म्हटलं. इथं काईट म्हणजे हे घारींचं उडत जाणं. हे काईट म्हणजे इथं पतंग नव्हे तर घारी आहेत. त्या घारींचं कर्कश ओरडणं सुद्धा या दुपारची शांतता भंग करत होतं. बघा दुपारची शांतता भंग करण्याची आपण 4 कारणं बघितली. त्यामध्ये पहिलं कारण पुन्हा सांगतोय आईवडिलांचं घोरणं, दुसरं आहे चिमण्यांचा चिवचिवाट, तिसरं कारण आहे अधूनमधून कावळ्यांची कावकाव, आणि चौथं कारण आहे उंचावरून उडत जाणाऱ्या घारींचं कर्कश ओरडणं. या सगळ्या कारणामुळं दुपारची शांतता भंग झाली होती आणि माझ्या वाचनामध्ये व्यत्यय आला होता. त्यानंतर आय बिकेम डीपली ॲब्सॉर्ब्ड इन द बुक. ॲब्सॉर्ब्ड म्हणजेच काय? इथं गढून जाणे, गुंग होणे. ॲब्सॉर्ब्ड. आय बिकेम डीपली ॲब्सॉर्ब्ड इन द बुक म्हणजे मी थोड्याच वेळामध्ये पुस्तक वाचण्यामध्ये पार गढून गेलो, पार व्यस्त झालो, पार गुंग झालो. इथं पण आपल्याला आज बघायचं आहे. रिमेनिंग पार्ट जो आहे तो आपल्याला उद्या बघायचा आहे, कारण यामध्ये काही क्वेश्चन्स जे आहेत ते क्वेश्चन्स मी तुम्हाला PDF फॉर्मॅटमध्ये तुम्हाला देतो आहे. या इथंपर्यंतच्या पॅरापर्यंत तुम्हाला हा पॅरा लक्षात ठेवावा लागेल. अप टू आय बिकेम डीपली ॲब्सॉर्ब्ड इन द बुक इथंपर्यंत. बघा सुरुवातीपासून म्हणजे फर्स्ट लाईनपासून माय फादर वॉज अ मेडिकल प्रोफेशनल इथून ते आपल्याला इथंपर्यंत बघायचं आहे. आय बिकेम डीपली ॲब्सॉर्ब्ड इन द बुक इथंपर्यंत आपण पॅरा डिस्कस केलेला आहे. तर या 3 पॅरावरती मी तुम्हाला काही क्वेश्चन्स देणार आहे. ते क्वेश्चन्स मी तुम्हाला PDF फॉर्मॅटमध्ये देणार आहे आणि ती तुम्ही मला सॉल्व करून अगदी त्याचे प्रॉम्प्टली आन्सर देऊन मला त्याचा फीडबॅक द्यायचा आहे, त्याचा रिप्लाय द्यायचा आहे. आणि उद्या आपण त्याचा पुढचा पार्ट बघू. नेमकं या मुलाच्या बाबतीत नेमकं काय होते, नेमकी ही अविस्मरणीय चकमक काय आहे, अनोखी चकमक काय आहे, ते आपल्याला पुढच्या पार्टमध्ये लक्षात येईल. थँक्यू.